तर पुण्यानंतर आता नाशिकमध्येही हुंडाबळीची घटना समोर आली। नाशिकच्या गंगापूर परिसरात 37 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। लग्नाच्या 8 वर्षापासून प्रचंड मानसिक त्रास होता। तिला मेंटल डिप्रेशन त्यांनी करून टाकलेलं। त्यातून तिला शारीरिक त्रास सुद्धा सुरू झाले। त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीची तिची जबाबदारी घेतली नाही, नातवंडाची पण नाही। आणि तिने लॉचं शिक्षण घेतलेलं आहे। ती एक उच्च शिक्षित, सगळ्या घराला आधार देणारी मुलगी होती आणि आज ती हे पाऊल उचलू शकत नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। आणि याच्या मागे म्हणजे आमच्याकडे पुरावे आहेत सगळे, तरी आम्ही आज हतबल आहे। आम्ही तिथे बसलो होतो पोलीस चौकीवर 2 दिवस, पण पोलीस शेवटी म्हणे आम्ही अग्नी देऊ तुम्ही नेत नसाल तर, आणि ते फरार आहेत तर तेच तुमचं काम आहे ना अटक करण्याचं। आणि आम्हाला त्या बॉडीवर सुद्धा खुणा सापडलेल्या आहेत, सगळे पुरावे आमच्या जवळ आहेत। आमच्या मुलीला आम्हाला न्याय पाहिजे। माझ्या मुलीची त्यांनी हत्या केलेली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आणि आमची एवढीच मागणी आहे की आमचा नातू आमच्याकडे पाहिजे आहे, एवढी आमची मागणी आहे। माझ्या मुलीला न्याय द्या। भक्तीचा जो विवाह होता हा सुद्धा प्रेमविवाह होता। या प्रेमविवाहातून पुढे त्यांना 5.5 वर्षाचा मुलगा सुद्धा आज आहे, आणि तरी सुद्धा तिचा छळ थांबत नव्हता। तिच्या सासूचं आणि सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू मुलाला सांगत होते की तू हिला सोडून दे, तुला आपल्या जातीतली मुलगी करू, असं करून तिला टॉर्चर करण्यात आलं होतं। त्यामुळे या घटना ज्या सगळ्या होत आहेत, आपण सुद्धा सजग राहायला पाहिजे। खरं तर 21व्या शतकामध्ये आज हुंडा या विषयावरती आपल्याला बोलावं लागतंय। मुली स्वतःच्या पायावर उभ्या असताना सुद्धा त्यांना जाळण्यात येते, मारण्यात येते, मारून टाकण्यात येते। याच्यासारखं दुर्दैव नाही। येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे याचा सुद्धा अवेअरनेस होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।